जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी संजय भुसकुटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। काही व्यक्तिमत्व अशी असतात की जी व्यक्तिमत्व त्यांच्या कामाचा ठसा असा काही निर्माण करतात की जरी ते काम उभं राहिल्यानंतर कित्येक वर्ष ते काम, तो विभाग आणि त्या व्यक्तीचं नाव असं काही जोडलं जातं की गेल्यानंतर मग लोक त्या नावाने ओळखतात। असं महिला आणि बालविकास मंत्री म्हटल्यावर आपण पटकन नाव घेतो, पण आज मात्र एका वेगळ्या भूमिकेत आपण ही चर्चा करणार आहोत, कारण त्यांच्याकडे आता जबाबदारी मात्र एका वेगळ्या विषयाची आहे, ज्या विषयाला संपूर्ण जगानं आता जवळ केलेलं आहे। अशा पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या माननीय मंत्री महोदया पंकजाताई मुंडे आज आपल्याबरोबर आहेत। आपलं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। पंकजाताई, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कार्यभार स्वीकारला आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। आपल्याला या दोन विभागाची जबाबदारी आली, म्हणजे वर्तमानामध्ये बदलतं पर्यावरण, बदलतं असणारं हवामान हे एक मोठं आव्हान सगळ्या जगासमोर आहे। मुंबईला देखील आपण पाहत होतो कशा पद्धतीने आपण सामोरं जातोय, हे कुणालाही चुकलेलं नाही आणि हे करत असताना त्या विभागाची आपल्यावर येणारी जबाबदारी आणि त्याच्या जोडीला पशुसंवर्धन म्हणजे पशुधन, म्हणजे खऱ्या अर्थाने आपण म्हणतो हे शेतकऱ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं एक सोन्याचं धन आहे। या दोन विभागाची जबाबदारी आपल्याकडे आली आणि 100 दिवसांचा जो कृती आराखडा आपण तयार केला त्याच्यामध्ये आपण प्रमुख भूमिकेतनं एक काही गोष्टी ठरवल्यात, काही रोडमॅप ठरवलात। जसं गवई गात असताना गायक सुरुवातीला जी बंदिश निर्माण करतो, सुरुवातीला जो सूर लावतो, जो गंधार आणि स्वरगंधार निर्माण करतो, त्यातून पुढचं गाणं काय लय घेतंय समजतं। तुमच्यावर तर असा ठसा आहे कामाचा आणि तुम्ही असा निर्माण केलात की पंकजाताईंनी काम हातात घेतल्यानंतर ते त्याच ताकदीने पुढे जाणार। या 100 दिवसामध्ये आपण जे मनामध्ये ठरवलेला रोडमॅप आहे त्याबद्दल आपल्याला थोडक्यात काय सांगता येईल? खरं तर मी आधी ग्रामीण विकास मंत्री, महिला बाल विकास मंत्री, जलसंधारण मंत्री म्हणून काम केलंय। हो। आणि या काळामध्ये अनेक योजना अशा आपण केल्या ज्या योजना खूप लोकप्रिय ठरल्या आणि त्या सरकारने कंटिन्यू केल्या आणि खूप चांगलं काम, जनसामान्यांच्या हृदयावर बिंबणारं काम त्या योजनांमधनं झालं। तर मला जेव्हा वातावरणीय बदल हा विषय दिला गेला किंवा पर्यावरण हा विषय दिला गेला, तेव्हा मला असं थोडं क्षणभर वाटलं की हा विषय क्लासेसचा विषय की काय, आणि आपण तर मासेस मध्ये काम करणार आहेत। पण जेव्हा मी त्या विषयाच्या खोलामध्ये गेलं तर माझ्या लक्षात आलं की क्लासेसनी करण्याचा विषय ज्याच्या मासेसवर दीर्घ परिणाम असतात ते हा विषय आहे। आणि आपल्याला अनेक वेळा मोठ्या मंचावरनं अगदी तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत काम करण्याची भूमिका घ्यावी लागते, तसा हा मंच मला वाटला। मी त्याला अत्यंत सकारात्मकपणे घेतला। आणि पशुसंवर्धन खरं तर म्हणजे एखाद्या वेळी माणसांबरोबर केलेलं काम हे काय तर आपल्याला त्याच्यामधून प्रतिक्रिया मिळतील ह्याचं काही गॅरंटी नाही, परंतु पशूंचं जे खातं आहे ते इतकं सुंदर खातं आहे की मी त्याच्यामध्ये खूप रमलेली आहे। आणि ते आपल्याला बाहेरून दिसतंय की ते पशुसंवर्धन असं नाही, हे अत्यंत ग्लोबल डायस असणारं खातं आहे, अख्ख्या जगाला फीड करणारं हे खातं आहे। आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप खूप काम करण्याची आपल्याला संधी आहे। आताच देवेंद्रजी फडणवीस आपले आदरणीय मुख्यमंत्री यांनी आम्हाला एक अजेंडा दिला होता की 100 दिवसांचा तुम्ही प्लॅन तयार केला, तर तो 100 दिवसाचा प्लॅन आम्ही पर्यावरणाचा आणि पशुसंवर्धन खात्याचा त्यांना सबमिट केला, अगदी कालच केलाय आणि खूप चांगला प्लॅन सबमिट केलाय। त्यांनीही काही सूचना दिल्या आहेत, त्याही आम्ही स्वीकारल्या आहेत। तर माझी अशी इच्छा आहे की आता जसं देशामध्ये आपण दुधामध्ये नंबर 1 ला आहोत, पण हे दूध अडल्ट्रेशननी मुक्त असलं पाहिजे, हे माझं नवीन टार्गेट त्याच्यामध्ये आम्ही घेतोय आणि त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी पण आम्हाला काही सूचना केल्या। त्याचबरोबर आपण जिथे कमी आहोत, जसं अंड्यांमध्ये किंवा पोल्ट्रीमध्ये किंवा गोटरीमध्ये, त्याच्यामध्ये जगामध्ये एक नंबर वाढवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशाचा जगामध्ये आपण योगदान दिलं पाहिजे, हे टार्गेट प्रमुख आमचं आहे। 100 दिवसाच्या प्लॅनमध्ये आम्ही काही आमचे लॅब्स आहेत, काही आमचे वास्तू ज्या तयार होत आल्या आहेत त्यांचं उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत। 100 दिवसामध्ये आम्ही हे सगळे कॉन्सेप्ट नोट तयार करणार आहोत। आपण विदर्भ मराठवाडा डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवण्यासाठीच्या योजना तयार करत आहोत, त्याचेही 100 दिवसामध्ये कॉन्सेप्ट्स तयार करून आणि मग शासनाकडनं त्यांच्या मंजुरी घेऊन आम्ही कामाला
लागण्याच्या संदर्भामध्ये काम करतो. तर बजेटचं अधिवेशन पण आहे, त्याच्यामध्ये पण तर आम्ही जागा भरण्यासाठी माझा प्रत्येक मंत्रालयात पहिला भर असतो, बरोबर सगळ्या जागा भरा. त्याच्या बरोबर, efficiency एफिशियन्सी, आहे. कमी लोकांमध्ये जास्त काम आपल्याला करता येत नाही, बरोबर. त्यामुळे एफिशियन्सी आणि उत्सुकता राहावी यासाठी जागा पूर्ण भरून घेणे हा महत्त्वाचा आमचा, आम्ही आकृतीबंध आणि आम्हाला जास्तीचं बजेट त्याच्यासाठी मागितलेलं आहे सरकारला, दोन्ही डिपार्टमेंटसाठी. कारण पशुसंवर्धनामध्ये जास्त मागणी तीच असते की जेवढी आपल्याला जास्त संख्येने कर्मचारी उपलब्ध होतील ते पण तळागाळापर्यंत, कारण हा विषय थेट खेड्यापाड्यांपर्यंत जाऊन पोहोचतो. हो, अगदी रोजच्या जीवनातला आहे तो. म्हणजे एक ग्रामीण भागातला माणूस त्याचं रोज पशुधनाचं त्याचं जे नातं असतं ते अवर्णनीय आहे. हो, खरं आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये गोशाळा आहे, त्याच्यामध्ये आपल्या इंडिजिनियस ब्रीड्सचं संवर्धन आहे, असे अनेक विषय आहेत. खूप सायंटिफिक आहे हा विषय, आणि त्याच्यामुळे मी खूप एन्जॉय करते, कारण माझंही सायन्स बॅकग्राऊंड आहे आणि मला पहिल्यांदा या गोष्टींबरोबर काम करण्यात खूप आनंद येतोय. आणि आम्ही असं टार्गेट केलेलं आहे पशु संवर्धन विभागामध्ये सुद्धा, जसं मी सांगितलं ॲडल्ट्रेशन मुक्त असं दुधाचं काम, पर्यावरण विभागामध्ये नदी पुनर्जीवनाचं काम, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता हातात घेतल्या. 100 दिवसामध्ये ह्याचे सगळे आम्ही त्यांना प्लॅन तयार करून देऊ, काही महत्त्वाचे निर्णय हे सुरुवात होईल अशा प्रकारचा. बरं, नेहमी आपण असं म्हणतो की थिंक ग्लोबली बट ॲक्ट लोकली. नाही तर वैचारिक गोष्टी खूप मांडल्या जातात, त्या गोष्टी व्याख्यानात मांडल्या जातात, त्या कृतीमध्ये कधी उचलत नाहीत. आणि पर्यावरण वातावरणीय बदल विभागाला काय चाललं आहे, जगामध्ये किती कशा पद्धतीने विकासाची वाटचाल चालू आहे, संगणकाची क्रांती कशी होते, माणसाचं आयुर्मान वाढवण्यासाठी काय प्रयोग केले जातात, हे हवामानाला समजत नाही, तो त्याचे रिझल्ट द्यायला लागतो. आपण असं काय सर्वसामान्य माणूस या सगळ्या चळवळीच्या माध्यमातून त्यामध्ये सहभागी होईल? कारण आपण किती योजना ठरवल्या तरी त्यामध्ये लोकांचा सहभाग नसेल तर तोपर्यंत त्या पोचत नाहीत. याकरता आपण कसं त्याला उद्युक्त करण्यासाठी काय भूमिका घ्याल? मी जसं सांगितलं आता की जसं पशुसंवर्धन विभागामध्ये ग्रामीण भागामध्ये उदरनिर्वाहाचं साधन शेतीसोबत पशुचं जर आपण जोडलं तर शेतकऱ्याचं जे आहे इन्कम ते जास्त वाढेल. त्याच्यामध्ये आपण त्याला जर क्लस्टरचा अप्रोच दिला तर त्यांना आपण जास्तीत जास्त सुविधा देऊ शकतो, चांगली प्राइस देऊ शकतो. हे करण्यासाठी त्यांचं पण योगदान तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यामुळे कॉन्व्हर्जन्स आम्ही काही स्कीमचा करतोय. आणि पशु आता आपल्याकडे गोवंश हत्याबंदीचा कायदा झाल्यामुळे गायींचं संगोपन करणं, गायींच्या ज्या जाती आहेत त्यांचं संगोपन करणं, याच्यासाठी पण आपण एक वेगळा अप्रोच केलेला आहे. याच्यामध्ये लोकांचा सहभाग तेवढाच महत्वाचा असतो. आम्ही जेव्हा वॅक्सिन देतो पशूंना, त्याच्यामध्ये त्यांची काळजी घेणं वगैरे, ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी काम झालं तर ते आपल्याला यशस्वी करता येतं. तर पर्यावरणाचं तर अजून जास्तीचं मी म्हणेन की पर्यावरणामध्ये मी करून होणार नाही. म्हणजे अगदी जगातल्या कितीही मोठी शक्ती आहे त्यांनी ठरवलं तर होणार नाही जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये पर्यावरण अनुकरण करत नाही, पर्यावरणाचं सेव्हिंग करण्याची मानसिकता आपली होत नाही. कारण आपण नुसतंच पैसे दिले, चला हे नदी पुनर्जीवन करा, पण तुम्ही रोज पुन्हा कचरा त्याच्यात टाकताय, हे रोज होणारे घटना आहेत ना. किती नद्यांमध्ये प्रदूषण होतं, उद्योग तर आपल्याला हवेच आहेत, कारण रोजगार हवा आहे, लोकांचं त्याच्यावर जीवन अवलंबून आहे. आता आम्ही बरेच गोष्टी घेतलेल्या आहेत, जसं आता आम्ही आमचे बीचेस क्लिनिंग करण्यासाठी आयडेंटिफाय केलेत, त्याला ब्लू फ्लॅगिंग करतोय, तो एक विषय आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. नदी पुनर्जीवनामध्ये नमामि गंगेच्या आधारावरच्या नमामि चंद्रभागा घेतलाय, तर ह्याच्यामध्ये आम्ही वारकरी संप्रदायाला सोबत घेणार आहोत, संत महंतांना सोबत घेणार आहोत, त्यांच्या प्रवचनामध्ये पर्यावरणाचा विषय घ्यायला पाहिजे. कारण जेव्हा मी मागेही मंत्रिपदात काम केलं जलयुक्त शिवारमध्ये, मी लोकांच्या सहभागाला फार महत्व दिलं. प्रत्येक ठिकाणी लोकांचा सहभाग महत्वाचा असतो, त्याच्याशिवाय योजना ही आपलीशी जोपर्यंत लोकांना वाटत नाही तोपर्यंत लोक ती यशस्वी करू शकत नाहीत. तर लोकसहभाग महत्वाचा. तर आम्ही सगळ्या लोकांना, जसं तेव्हा स्त्री भ्रूण हत्येचा गंभीर प्रश्न होता तर आम्ही सांगायचो प्रवचनात सांगा, तसं आता प्रवचनामध्ये वेगवेगळ्या म्हणजे व्याख्यानमालांमध्ये पर्यावरण हा विषय घ्यावाच हा आग्रह आमचा असेल. अगदी आपल्या धार्मिक सणांमध्ये देखील. आणि संतांनी पूर्वीपासूनच पर्यावरण, ज्ञानदेव असतील, तुकाराम असतील, सगळ्यांनी पहिल्यापासूनच सांगितलंय. पण या सगळ्या गोष्टी पोहोचवत असताना जसं जनजागृती आपण म्हणता तसं सिंगल यूज प्लास्टिक हे एक मोठं आव्हान शहरांसमोर आहे. पूर्वी शहरांपर्यंत हा प्रश्न होता, आता ग्रामीण विभागांपर्यंत पोहोचला. आपल्याला सगळीकडे हे पाहायला मिळतं की साधारणतः सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो, बरीचशी गुरं त्या ठिकाणून जातात, त्या प्लास्टिकमधलं आतलं खातात. खूप वेळा अशा घटना घडल्यात की त्यांच्या पोटात प्लास्टिक मिळालं की मृत्युमुखी पडलेत. तर सिंगल यूज प्लास्टिकला रोखण्यासंदर्भामध्ये काहीतरी आग्रही भूमिका आपण घ्याल का? नक्कीच नक्कीच. त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे शासनाची आग्रही भूमिका, याच्यामध्ये कडक पावलं उचलली जाणार आहेत. आणि प्रदूषण थांबवण्यासाठी
आपल्याला रिसायकल कसं जास्तीत जास्त गोष्टी होतील ह्याच्याकडे जास्त कल दिला जाणार आहे. बरोबर. आता आपल्याकडे वेस्ट मॅनेजमेंट आहे, या वेस्टमध्ये किती वर्ष ते प्लास्टिक गेलेले जे हजार्डस आहे, लिगसी वेस्ट तयार झालेला आहे, जे संभाजीनगर सारख्या महानगरपालिकेत देखील लिगसी वेस्ट आहे, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. मग ह्याला कसं ट्रीट करायचं हे फार मोठं चॅलेंज आपल्या समोर आहे. ह्याच्यासाठी आपल्याला जगातून टेक्नॉलॉजी सुद्धा आपल्याला आणाव्या लागणार आहेत की हे रिसायकल कसं करता येईल. म्हणजे अगदी मी जेव्हा पूर्वी ग्रामीण विकास मंत्री असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये आम्ही R&D हा विषय ठेवला होता. त्याच्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या वेस्ट प्लास्टिक वगैरेला कसं आपण त्याच्यामध्ये ट्रीट करून वापरता येईल जेणेकरून आपण पाण्याने रस्ते खराब होणार नाही. त्यावेळेस तुम्ही पहिला प्रयोग तो बिटुमिनसचा केला होता आणि प्लास्टिक त्यामध्ये आला आणि तो एक नवीन प्रयोग त्यावेळेस आपण केला होता. त्याच्याने रस्त्याची शाईन वाढत होती, पाणी पर्कोलेट डांबरामध्ये होत नाही, तर हे प्रयोग खड्डे पडत नव्हते. शोष खड्ड्याचा आम्ही फार मोठा चांगला कार्यक्रम घेतला होता. खत बनवण्यासाठी जे आपल्या जमिनीमध्ये इतकं केमिकल गेलेलं आहे की म्हणजे आपल्याला असं वाटतं प्रदूषण म्हणजे फक्त आपल्याला ठसका येतोय, हवा प्रदूषित नाही. पाण्याचं प्रदूषण, कंटॅमिनेटेड वॉटरचा केवढा गंभीर प्रश्न आपल्याकडे आहे. त्याच्यामधनं नुसतं पाणी पिण्याचं आणि त्वचा रोग असतात, हे सगळ्या गोष्टी माणसाला, आणि कार्सिनोजेनिक सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी कॅन्सर युक्त असं शरीरामध्ये हे होतं. या सगळ्या गोष्टींवर असं खूप थरोली काम करावं लागेल. ई वेस्ट फार मोठ्या प्रमाणात मोठा प्रश्न आहे. मेडिकल वेस्ट जे आहे, बायोमेडिकल वेस्ट, ते फार मोठा विषय आहे. तर खूप हा वास्ट विषय आहे. आणि मग याच्या बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टींना आपण या 100 दिवसात सुरुवात करताय. सगळ्या महत्वाच्या गोष्टींना 100 दिवसात म्हणजे आमचे पॉलिसीज तयार होतील, आमचे त्याच्यामधले जे कॉन्सेप्ट नोट तयार होतील, आमचे कॉन्व्हर्जन्स टास्क फोर्स सगळं तयार होईल त्याच्यामध्ये. एन्व्हायरमेंटचा रिसोर्स सेल ही एक नवीन संकल्पना आपण आणली. आजपर्यंत मला असं वाटतं कुठल्याही राज्याच्या मंत्री महोदयांनी असा विचार केला नाही. मग आपण एक वेगळा असा विचार करता की शासनाच्या पठडीतून बाहेर पडून जे सर्वसामान्य प्रायव्हेट त्यामधले तज्ज्ञ लोक आहेत किंवा जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना बरोबर घेऊन एक रिसोर्स सेल तयार करायचा, असं एक पर्यावरण ऍप देखील आपल्या मनामध्ये असं आहे. मग ही एक वेगळी कल्पना आपण मांडताय. कारण आता तुम्ही जर म्हणालात की प्रदूषण आहे, तर हे प्रदूषण आहे बातमीत येतं, टीव्हीवर येतं, पण हे प्रदूषण आहे नागरिकाला जर म्हणायचं की माझ्या या भागामध्ये काय प्रदूषण आहे, तर ते ऍप तरी त्याला लक्षात येईल की ऍक्च्युअली काय परिस्थिती आहे. तर त्याच्यामध्ये हे आम्ही करतो आणि इतके वैज्ञानिक आहेत, ह्यांचे सगळ्यांचे इनपुट्स घेऊन एक सेल तयार करून त्या सेलच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही आमच्या विविध योजना राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी म्हटलं जसं पर्यावरण हा अत्यंत वास्ट विषय आहे आणि त्याला अगदी नद्यांचं प्रदूषण आहे, तलावांचं प्रदूषण आहे, हरित महाराष्ट्र करण्यासाठी बांबूंचं संगोपन करणं, बांबूचे रोपं तयार करणं आणि बांबूचं लागवड करणं हा विषय आहे, ज्याच्याने रोजगार पण आहे शेतकऱ्यांना आणि आपल्याला एक ग्रीन महाराष्ट्राकडे आपल्याला पाऊल उचलता येणार आहे. ग्रीन एनर्जीमध्ये आपल्याला पाऊल उचलता येणार आहे. जसं बगॅसच्या आधारावर जे प्रोजेक्ट होता, सोलारचे प्रोजेक्ट आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन जास्तीत जास्त प्रदूषण कमी करण्यासाठी आपण आणि ई बसेसच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण त्याकरता जेवढं जाईल. आता ऑलरेडी बरेच लोक आता गाड्या घेत आहेत ज्या इलेक्ट्रिकल आहेत. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी वरचेवर आपल्याला ह्याची काळाची गरज आहे, तर ह्याच्यामध्ये काम आपल्याला करायचं आहे. आता बसेस वगैरे ज्या त्या डिपार्टमेंटचा विषय आहे, त्याची पॉलिसी आम्ही नक्की करू. आणि एक आम्हाला असं लक्षात आलं म्हणजे साधारणतः पुढच्या 10 वर्षानंतर येणारा जो महत्वाचा विषय असेल प्रदूषणाचा, त्याच्यावर आत्तापासून आपण विचार करायला लागलात. म्हणजे समजा उद्या ई व्हेकल्स आल्या तर ते जे बॅटरी जे असतील त्या संदर्भात होणार जे प्रदूषण ते रिसायकल कशा करता येतील किंवा त्याला कसं प्रॉपरली त्याला शास्त्रशुद्ध त्याच्यात विल्हेवाट कशी लावता येईल याच्याकरता. कारण मी म्हटलं तसं की आपल्याकडे IT सेक्टर हा एक मोठा सेक्टर आहे. आता आपल्या मागे हा जो टीव्ही आहे किंवा आपले मोबाईल आहेत, आपले लॅपटॉप आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना जेव्हा आपण ट्रॅश करतो त्याच्यातून एक मोठं प्रदूषण होतं आणि ते खूपच हॅझार्डस. तर त्याचा आपण एक म्हणजे मी सांगितलं जसं ह्याच्यावर पॉलिसीज अजून स्ट्रेंथन करतोय आपण. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग आणि जेव्हा आमच्याकडे जास्तीत जास्त टीम येईल, स्टाफ येईल, त्याच्यामध्ये आमच्याकडे विचार करणारा जो सेल तयार होईल त्याच्यातनं आम्हाला ह्याच्यातनं खूप चांगलं काम करता येईल. बरोबर. पण आपल्या मनात असं आहे म्हणजे आपलं पहिल्यापासून जी भूमिका आहे असं आपण मांडताय, जसं जलयुक्त शिवारमध्ये आपण केलं मग तो ठसा कोणीच पोचू, उलट लोक अजूनही त्याचं आठवण करून जास्तीत जास्त मोठ्या संख्येने लोक शेततळी सगळ्या गोष्टी करतात. तसं आपल्या मनामध्ये असं आहे की ज्या ज्या लोकांच्या समस्या असतील किंवा ज्याच्यामध्ये इनोव्हेशन्स असतील, जे IITians आहेत, मोठे मोठे लोक आहेत,
त्यांना आपण या ॲपच्या माध्यमातून जोडायचा प्रयत्न करताय? हो, नक्की. ॲप म्हणण्यापेक्षा आम्ही तो फ्रंट ओपनच ठेवणार आहे. IITians आहे, NIRI आहे, अशा अनेक आपल्याकडे आहेत ज्याचे आपण रेकमेंडेशन्स नेहमीच रिस्पेक्ट करतो. आणि केंद्र सरकारशी बोलून बाहेरच्या जगात काय चाललंय पर्यावरणासंदर्भात याचाही अभ्यास करण्याचा योग त्याच्यामध्ये जर आला तर नक्की. आणि आपण जेव्हा आता हे आदरणीय मुख्यमंत्री महोदय डावोसला गेले तर मी त्यांना जाताना त्या दिवशी शुभेच्छा देताना म्हणलं आम्हाला पर्यावरणासाठी इन्व्हेस्टमेंट आणा. तर पर्यावरणावर काम करणं हे आता अपरिहार्यता झालेली आहे आणि ते विषय इतका पुढे गेलेला आहे की त्याला आपल्याला आधी क्लिनिंग करायचंय बरोबर आणि मग मेंटेनिंग. खरं ॲब्सोल्यूट राईट, ते सर्वात महत्त्वाचं आहे. बरं, हे सगळं करत असताना आता आपल्या मनामध्ये अशा काही संकल्पना ज्या असतात त्या मूर्त स्वरूपात घेत असताना जो आपण रोडमॅप आपल्या डोळ्यासमोर ठेवला आहे त्याकरता निधीपासूनही ती व्यवस्था आपण आपल्या मनामध्ये करता की शासनाकडून योग्य निधी मिळेल, काही नवीन प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये कुठल्या गोष्टी तर का भविष्यात करता आल्या? निधीचा विषय आहे, पण तसं मी बघायला गेलं तर खूप लोक CSRच्या माध्यमातून काम करतायत पर्यावरणासाठी. तर पर्यावरण खात्याकडे निधीचे प्रश्न आज तरी या क्षणाला मला दिसत नाही. पण मी म्हणते ते कामं वाढतील जेव्हा आमचे कॉन्सेप्ट नोट्स तयार होतील, ते सबमिट होतील, तेव्हा आम्ही फुल फ्लेजेडली कामाला लागू. बरोबर. तेव्हा आता अनेक MIDC मध्ये मी भेटी देते, तिथल्या डेलिगेशन्सला भेटते. आता मी ड्रायपोर्टला गेले जालन्याला, सगळीकडे बघते. तर आपण आता मागच्या वेळी अनेक वर्ष काय अनेक शतकं जे झाले ना ते पर्यावरण संपत आणण्यासाठी आपण प्रयोग करत राहिलो. बरोबर. पण आता आपण ते पहिलं बॅकलॉग भरून काढणे आणि नवीन नाही होऊ देण्याचे प्रयत्न करणे, ह्या दोन्ही गोष्टीचा आपल्याला साधता आलं पाहिजे. त्यात STP असतात, तर जसं MIDC मध्ये काही उद्योग आहेत तर त्यांच्यासाठी काही आपण काय करतो, इतक्या सबसिडीज देतो जगात प्रत्येक गोष्टीसाठी, अगदी अन्नधान्यापासून खाण्यापासून ते सगळ्या गोष्टींपर्यंत. तर मग आपण पर्यावरण चांगलं होण्यासाठी इंडस्ट्रीला काही असं आपण म्हणजे एंटरटेन करून की आता जसं जुन्या काळातल्या ज्या इंडस्ट्री आहेत त्यांना झिरो डिस्चार्ज नव्हता, त्यांना कंपल्सरी नव्हत्या टेक्नॉलॉजी, तर त्यांना अपग्रेड करणं हे फार महत्वाची काळाची गरज आहे. तर जुन्या इंडस्ट्रीजना अपग्रेड करण्यासाठी आज त्यांना तेवढे मोठे मोठे बॉयलर ते लावणं परवडतही नाही. अशा ठिकाणी सरकारचं पार्टिसिपेशन मिळून आपण त्यांना काही मदत करू शकलो किंवा असं काही त्यांना प्रोत्साहित करू शकलो तर असं करणं आवश्यक आहे. जसं आपण ती संकल्पना जे आपल्या चर्चेमध्ये मांडत होतात की नवी मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने रिसायकल वॉटर बाकी सगळीकडे वापरतं, ज्याचं कमीत कमी पाण्याचा जो 20 ते 25% बचत होऊन ते इतर ठिकाणी वापरलं जातं, RCF कडनं गेलं. आपलं म्हणणं असं आहे की या माध्यमातून इंडस्ट्रीचं जर खूप वॉटर प्रदूषित होत असेल तर तेच पाणी जर रिसायकल केलं तर झिरो डिस्चार्ज वाल्या इंडस्ट्री आता तयार झालेत बऱ्याच ठिकाणी. आणि मग ते जुन्या तंत्रज्ञानात ते उपलब्ध नाहीये तर त्यांना एनकरेज करायला लागेल आपल्याला. असंख्य साखर कारखान्यांचं खूप सारं प्रदूषण होतं आणि आपण ते काही थांबवू शकत नाही कारण तो शेतीवर आधारित उद्योग आहे, शेतकऱ्यांचा आवश्यक उद्योग. मग त्यांना आता ज्या जुन्या टेक्नॉलॉजीचे कारखाने आहेत त्यांना सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मदत करू शकतो की तुम्ही लावा हे झिरो डिस्चार्ज टेक्नॉलॉजी लावा. त्यांना काही कमी व्याजाने लोन वगैरे उपलब्ध करू शकतो कारण तिकडच्या आजूबाजूच्या विहिरी, तिथल्या नद्या, नाल्या ह्या सगळ्या प्रदूषित त्याच्यामुळे होतात. बरोबर. तर टेक्नॉलॉजीला सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये थोडं सबसिडाईज करायची गरज आहे म्हणजे लोक वापरतील. पण दुसरं आमचं असं लक्षात आलं, कारण आम्ही सातत्याने पाहत असतो की कुठल्याही योजना करायची असेल किंवा प्रश्न समजून घ्यायचा असेल, त्याला उत्तरं शोधायची असतील तर ती कार्यालयात बसून मिळत नाहीत. तर आपण गेले 1 महिना सातत्याने ठराविक दिवस वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन हे सगळे प्रश्न अनुभवताय, पाहताय, त्याकडून लोकांकडून उत्तरं घेत आहे. मग पशुसंवर्धन विभागाचा असेल किंवा पर्यावरण वातावरण बदल विभागाचा असेल, काय आपल्या अनुभव होतं की या प्रश्नाचं गांभीर्य आपल्या लक्षात येत असेल? माझ्यासाठी प्रदूषण म्हणजे 2 विषय माझ्या पद्धतीने मांडते. पर्यावरण खातं जे असं आहे जिथे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड इंडस्ट्री आहे, प्रदूषण कमी करायचं आहे. मग आणि त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश्ड सिस्टीम पण आहे जसं नगरपालिका, महानगरपालिका. पशुसंवर्धनाचं खातं आहे जिथे एस्टॅब्लिश इंडस्ट्रीला आपल्याला पेनिट्रेट करायचं म्हणजे मला छोटे छोटे उद्योजक बनवायचे आहेत गावागावामध्ये आणि त्यांना सुद्धा आपल्याला पूर्णपणे पर्यावरणयुक्त करायचं. त्यांनी सुद्धा त्यांच्या कोंबड्यांना केमिकल युक्त खाद्य नाही द्यायचं किंवा त्यांचे जे काही गोटरी आहे त्याच्यात तर मी त्या दोन्हीचं कसं सांगड घालता येईल हा प्रयत्न करते. बरोबर. आपण आपल्या धरोहर जी म्हणतो ती काय ठेवते, तर आता मी नेहमी असा विचार करते, अरे मी माझ्या मुलाला हे
फ्लॅट ठेवते का, ही शेती ठेवते का नाही, मी माझ्या मुलाला इनफ ऑक्सिजन आहे का, स्वच्छ त्याला स्वच्छ प्यायला पाणी आहे का, त्याच्यासाठी वातावरण चांगलं आहे का, हे विचार करण्याची आज गरज आहे. आता मध्ये आम्ही एनजीओने एका कार्यक्रम घेतला होता, अजय देवगण ब्रँड अँबॅसेडर होते, तर ते पण असं म्हणाले की आमच्या पुढच्या पिढीला आम्ही काय ठेवतोय. तर हे सेलिब्रिटीज आहेत, हे एनजीओज आहेत, हे उद्योजक आहेत, ह्या सगळ्यांना घेऊन ह्याच्यामध्ये काम करता येईल. खरं बघायला गेलं तर पशुसंवर्धन खात्याच्या मागेही थोडंसं पर्यावरणच आहे. कारण शेवटी ही फूड चेन आहे. आणि ही फूड चेन आपण आर्टिफिशियली त्याला किती फुगवटा करू, त्याच्यानी क्वालिटी आणि त्याच्यानी त्याच्यामधलं जे कंटेंट आहे त्याच्यावर परिणाम होतो. कारण इंटरलिंक आहे सगळं. बरं, तसा आता महत्त्वाचा प्रश्न येतो की काही आता सध्या बर्ड फ्लू काही महाराष्ट्रातील विभागामध्ये आले आणि खूप मोठा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांसमोर आहे. किंवा लंपी सारखा जेव्हा आजार येतो त्याच्या प्रतिबंधक लसीच्या संदर्भात भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल. आम्हाला आनंद वाटतोय की पशुसंवर्धन हा विभाग असा आहे, हा सेल्फ सफिशियंट विभाग आहे. ह्याच्यात काही खरेदी विक्री नाहीच. स्वतः आपण लसी बनवतो आपल्या स्वतः औषधं आपण आपली देतो. म्हणजे ह्या लंपीची लस पण आपण तयार करतो. हे सगळं आपण सेल्फ सफिशियंट आहोत. म्हणजे इथे काही आपल्याला नाही. आणि आपले सिमेन्स जे ब्रीडिंग करायचं त्याचे स्वतः आपण लॅब्स आहेत आपल्या, एकदम टेक्नॉलॉजी वगैरे चांगली वापरतो. मला कौतुक वाटलं की ते सगळे वेट्स जे माझ्यावर काम करतायत त्यांच्यामध्ये जी इच्छा आहे काम करण्याची, आणि आता माझे टीम पण चांगली झाली. आता पशुसंवर्धनासाठी रामा स्वामीजी ते पण वेट बॅकग्राऊंडचे सेक्रेटरी आलेत. खूप त्यांना इच्छा आहे करायची. विनीता सिंगल यांनी माझ्यावर काम केलं. एक डायनामिझम पाहिजे होतं मला पर्यावरण विभागामध्ये, तर त्या पण चांगल्या काम करतील. पूर्ण टीम चांगली काम करेल. मी सांगते की ह्या एकमेकांशी निगडीत गोष्टी जवळ आल्यामुळे मला चांगलं. पशुवैद्यकीमध्ये महत्वाची म्हणजे प्रयोगशाळा. मी आता मगाशी बोलता बोलता आपलं राहिलं की मी जसं म्हटलं की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर जोर आहे आमचा. तर पशुवैद्यकीय दवाखाने सगळ्या राज्यात पुढच्या वर्ष ते 1.5 वर्षामध्ये हे दुरुस्त झाले पाहिजे आणि नवे झाले पाहिजे. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्यांच्या इमारती पडायला आलेल्या आहेत. माणसांची जेव्हा आपण बघतो की ही शाळा चांगली नाही, दवाखाना चांगली नाही, त्याची फार मोठी चर्चा होती. पण ह्या बिचाऱ्या मोकार जनावरांच्या व्यवस्थांवर चर्चा होती. तर मी अजितदादा पवार यांना प्रेझेंटेशन दिलं, अर्थमंत्री असल्याने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना दिलं, आणि मी सांगितलं पहिले आपल्याला ह्या इमारती सशक्त करायला पाहिजे आणि पूर्ण तिथे सगळे व्यवस्था असल्या पाहिजे. म्हणजे त्याला पुन्हा दुसरीकडे जायची गरज नाही पाहिजे. तालुक्याच्या आम्ही त्याच्यासाठी स्पेशल बजेट मागितलेलं आहे आणि सगळ्या इमारती 1.5 वर्षामध्ये येणाऱ्या स्ट्रेंथन होतील. आता पशुवैद्यकीमध्ये रतन टाटाजींनी ठरवल्याप्रमाणे ते खूप पशुप्रेमी प्राणीप्रेमी होते. कळंबोलीला मोठे ते तसं रुग्णालय तयार करतायत. अशा पद्धतीने राज्यस्तरावर प्रयोगशाळा आणि रुग्णालयांची एक चेन व्हावी अशा पद्धतीने पण आपले विभाग काम करणार. नक्कीच. आता पशुसंवर्धन खूप वास्ट आहे. म्हणजे पोल्ट्री, गोट्री, वराह पालन मध्ये मी आता केंद्रीय मंत्री आले होते तर मी वराह पालन शब्द वापरला. त्यांना खूप आवडला कारण ते सगळे हिंदी भाषिक होते. मग ते सुअर के फार्म म्हणत होते. त्यामुळे पंकजा तुमने हमें बहुत अच्छा शब्द दिया, वराह पालन. तर हे कार्यक्रम आपण घेतोय. पण ह्याच्या पलीकडे सुद्धा मत्स्य व्यवसाय फार मोठा विषय आहे. मत्स्य व्यवसायामध्ये गोड्या पाण्यातल्या माशांचा मोठा व्यवसाय आहे. प्रॉनची शेतीचा म्हणजे कोळंबीच्या शेतीचा मोठा व्यवसाय आहे. परत हे नुसतं इथे नाही थांबत, ह्याचं पॅकेजिंग. तर आता मी जालन्याला गेले, जालन्याची मी पालकमंत्री, तर ते म्हणे आम्हाला इथे स्लॉटर हाऊस गोट्रीसाठी द्यायला आम्ही तयार आहोत. म्हणजे पोर्टवरनं ते डायरेक्ट आपल्याला बाहेर पाठवता येईल. आणि क्लस्टर पद्धतीने आम्ही आता मराठवाडा विदर्भामध्ये ग्रामीण उद्योजक बनवणार आहेत. तर 3 जिल्ह्यामध्ये गोटरीचंच फक्त लक्ष द्यायचं, 3 जिल्ह्यामध्ये फक्त पोल्ट्रीज दिलं. हवामानाप्रमाणे. त्याच्याने काय होईल, त्याची चेन डेव्हलप होईल. नाही तर काय या गावात 4 कोंबड्या, त्या गावात 4 मेंढ्या देऊन होणार नाही. त्याला क्लस्टर अप्रोच देऊन काम करायला लागेल. पंकजा यांनी मगाशी जे सांगितलं ना, हे आजपर्यंत कोणी मांडलं नव्हतं की महाराष्ट्रामध्ये अंडी उत्पादनाला चालना देण्यासाठी त्यांनी भूमिका मांडली. कारण आपल्याकडे साऊथमधनं खूप मोठ्या प्रमाणात अंड्यांची आवक केली जाते. पण हे आजपर्यंत कोणी मांडलं नव्हतं. हे कदाचित महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती. आपण अंड्यांमध्ये सफिशियंट नाही आपण तेवढे, आपल्याला बाहेरून दुसऱ्या राज्यातून आणावी लागतात. त्याच्यामध्ये आम्हाला आता वाढवण्याचं आमच्या डोक्यात आहे. आपले उस्मानाबादची शेळी आहे, कडकनाथ कोंबडा आहे, हे फार पॉप्युलर आहे. तर ह्याचं ब्रीडिंग करण्याचं वगैरे आमच्या डोक्यात आहे. दुधामध्ये आपल्याला चांगलं आहे. पण माझं म्हणणं आहे दूध चांगलं म्हणजे संख्या मोठी आहे, पण ॲडल्ट्रेशन असेल तर मग
मग ते वाचवणं गरजेचं आहे. बरं बघा ना, 100 दिवसाचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येक विभागाला आराखडे मांडायला सांगितले, आपण मांडलेत आणि त्याचा जय महाराष्ट्रमधला पहिला कार्यक्रम आज पंकजा ताईंबरोबर आपण करतोय. म्हणजे आणि ते सुद्धा वेगळ्या भूमिकेतनं जे अत्यंत जिव्हाळ्याचा ग्रामीण विभागाचा विषय आणि शहरांपासून ग्रामीण विभागापर्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे पर्यावरणाचा, जे सगळ्यांना कुणाला चुकलेलं नाही. हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आता ज्या खात्याची जबाबदारी तुमच्यावर आली आहे तर तुम्हाला व्यक्तिगत आनंद, अवघा आनंदी आनंद झाला, अशाच पद्धतीची भूमिका तुमची राहील. माझा स्वभाव काय आनंद मानण्याचा आहे. म्हणजे मला जे दिलं, जेव्हा मला ग्रामविकास दिलं तर मी देवेंद्रजींना तेव्हा विचारलं की पहिलेच आम्ही सगळे नवीनच होतो तेव्हा की सर मी याच्यामध्ये काय करू शकते. तर ते म्हणे त्याला ना मी जलसंधारण जोडतो, तुला फार आवड आहे ना पाण्याची, तर तू पाण्याचं काम कर. मग त्याच्यात मी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना बनवली, ऑनलाईन टीचर ट्रान्सफरचा निर्णय घेतला, झिरो पेंडन्सीचा निर्णय घेतला, असंख्य निर्णय आम्ही घेतले, अनेक GR काढले, डायरेक्ट सरपंचची निवड घेतला, महिला बालकल्याणमध्ये अनाथांना 1% आरक्षणाचा निर्णय घेतला. खूप सुंदर निर्णय घेतले. तर मग जे दिलंय ना त्याच्यात आनंद नाही म्हणला तर माणूस डिलिव्हर नाही करू शकत. बरोबर. म्हणजे मुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभारच मानेन की एका वेगळ्या इनोव्हेटिव्ह क्षेत्रात मला त्यांनी काम करायचे सांगितलं. पंकजांनी ज्या दिलखुलास पद्धतीने आपल्याला सांगतायत, तर खरं तर हे काम करत असताना जी मनाशी स्वप्न बाळगली जातात ती सत्यात उतरण्यासाठी ध्येय, चिकाटी, निष्ठा आणि सातत्य याची जोड असावी लागते. ती त्यांच्या ठाई नक्कीच आहे, जे आपण इतक्या वर्षांत त्यांचा राजकीय आणि एकूण असलेला सामाजिक प्रवास पाहतोय. पण यात सर्वसामान्य माणसाला जुळवून घेण्यासाठी, त्याची नाळ जवळ करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काय आव्हान कराल, काय वाटतं आपल्याला, काय सांगता येईल जे हेतुगोज लोकांपर्यंत आपलं पोहोचणार आहे? कामातून तर पोहोचलेलं आहे देखील पुढच्या भविष्यासाठी. म्हणून माझ्यापुरतं जर सांगायचं झालं तर मी लोकांशी नाळ माझी ऑलरेडी जोडलेलीच आहे. आणि मग लोकांशी नाळ जोडलेली असल्यामुळे जेही खातं मला दिलं जातं किंवा जेही मला रूपाचं काम दिलं जातं त्याच्यात मी लोकांपर्यंत पोचायचा मार्ग काढतेच. कारण मी त्याच्याशिवाय मला नाही वाटत की माझं अस्तित्वाला अर्थ आहे. त्यामुळे मी प्रत्येक योजना त्या डिग करत 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 सामान्य माणसापर्यंत पोचतेच. आता जसं हरित क्रांती आहे, नदी पुनर्जीवन आहे, बांबूची लागवड आहे, ऑल्टरनेटिव्ह फ्युएलचा विषय, हे सामान्य माणसाचे विषय आहेत. पशुसंवर्धनामध्ये ग्रामीण उद्योजक बनवण्याचा विषय आहे, डेअरी, पोल्ट्री ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त रिसर्च करण्याचा विषय आहे, गोधनाला वाचवण्याचा विषय आहे, प्राण्यांना एक हेल्दी एन्व्हायरमेंट देण्याचा विषय. हे सगळे रोजचे सामान्य माणसाचे विषय आहेत, तर त्यांच्यापर्यंत पोचतच राहणार. अत्यंत कमी कालावधीमध्ये मंत्री महोदय म्हणून त्या विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर हातात कोणताही कागद किंवा नोट न घेता एवढ्या कमी वेळात एवढ्या सगळ्या विषयांचा अभ्यास ज्या पद्धतीने केला, ही लिटमस टेस्ट आपल्यासमोर ठेवल्यानंतर पुढच्या भविष्यात पंकजाताईंकडून पर्यावरण आणि वातावरण बदल विभाग असो नाहीतर पशुसंवर्धन विभाग असो, त्या ज्या तळमळीने आणि मनापासून जीव लावून काम करतायत त्याचा रिझल्ट पुढच्या भविष्यात नक्कीच येईल. मला वाटतं पंकजा, आपल्या पुढच्या सगळ्या भावी वाटचालीसाठी आम्ही जय महाराष्ट्रकडून आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. थँक्यू. आणि जय महाराष्ट्राच्या कार्यक्रमात आपण पुन्हा एकदा अशाच पद्धतीने नवीन विषयासह भेटणार आहोत. तोपर्यंत आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.